नमस्कार मित्रांनो. आपणा सर्वांना माहीतच आहे, की शासनाने या वर्षीपासून म्हणजेच शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून इयत्ता 5वी व इयत्ता 8वी ची वार्षिक परीक्षा घेण्याचे ठरवलेले आहे. त्यासाठी शासनाने एक परिपत्रक सुद्धा काढलेले आहे आणि त्या परिपत्रकामध्ये कशा पद्धतीनं परीक्षा घ्यायची आहे, यासंबंधी सर्व सूचना दिलेल्या आहेत. प्रश्नपत्रिका कुठून घ्यायच्या आहेत, कोणी तयार करायच्या आहेत, याबद्दल सविस्तर माहिती त्यामध्ये दिलेली आहे. चला तर मग बघूया, की शासनाचे हे परिपत्रक कसे आहे, त्यात काय सूचना दिलेल्या आहेत आणि ज्या नमुना प्रश्नपत्रिका आहेत, त्या कशा पद्धतीनं कुठून डाउनलोड करून घ्यायच्या आहेत आणि त्या संबंधित काय सूचना आहेत, ह्या हे आज आपण आता माहिती करून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आपण समोर जे स्क्रीनवर बघताय, ते शासनाने काढलेलं एक परिपत्रक आहे. त्या पत्रकामध्ये इयत्ता 5वी आणि इयत्ता 8वी वार्षिक परीक्षा व नियतकालिक मूल्यांकन चाचणी म्हणजेच पॅट यांची चाचणी 3 एप्रिल 2024 संबंधित माहिती दिलेली आहे. यात काय सांगितलेलं आहे, तर शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या दिनांक 7 डिसेंबर 2023 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून इयत्ता 5वी व 8वी साठी वार्षिक परीक्षा घेण्याचे निश्चित केलेले आहे. या शासन निर्णयानुसार राज्यातील राज्य मंडळाच्या अभ्यासक्रम असणाऱ्या सर्व मान्यताप्राप्त शाळांच्या इयत्ता 5वी व 8वीसाठी एप्रिल महिन्यात वार्षिक परीक्षा घेण्यात यावी असे निर्देश दिलेले आहेत. तर आपल्याला माहित आहे, की एप्रिल महिन्यामध्ये आपल्याला ही परीक्षा घ्यायची आहे. सदर शासन निर्णय हा सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या शाळांसाठी लागू करण्यात आलेला आहे. म्हणजेच यामध्ये सर्व जे व्यवस्थापन असतील, सर्व व्यवस्थापन आणि सर्व जे माध्यम आहेत, त्या माध्यमांच्या शाळांसाठी हा निर्णय जो आहे तो लागू केलेला आहे. या शासन निर्णयानुसार इयत्ता 5वी व 8वी ची वार्षिक परीक्षा ही द्वितीय सत्राच्या अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे. म्हणजे ही जी परीक्षा आहे, ही द्वितीय सत्रात जो अभ्यासक्रम आहे, त्यावर ही आधारित असणार आहे. या वार्षिक परीक्षांसाठी इयत्ता 5वीला प्रथम भाषा आणि द्वितीय भाषा आणि तृतीय भाषा, गणित, परिसर अभ्यास हे विषय असणार आहेत. तर 8वीला प्रथम भाषा, द्वितीय भाषा, तृतीय भाषा, गणित, विज्ञान व सामाजिक शास्त्र हे विषय असणार आहेत. तसेच इयत्ता 5वी व 8वीसाठी सातत्यपूर्व सर्वंकष मूल्यमापन योजनेतील संकलित मूल्यमापन 2 म्हणजेच वार्षिक परीक्षा असणार आहे. म्हणजेच इयत्ता 5वीसाठी जे आपण सातत्यपूर्व सर्वंकष मूल्यमापन चाचणीतील संकलित मूल्यमापन दुसरी जी चाचणी असते, ती हीच असणार आहे. आपल्याला या व्यतिरिक्त दुसरी चाचणी घ्यायची काही गरज नाही. सदर परीक्षेकरिता प्रत्येक शाळांनी शाळा स्तरावर प्रश्नपत्रिका तयार करून परीक्षा घेण्यात यावी. म्हणजेच आपल्याला आपल्या शाळा स्तरावर प्रश्नपत्रिका तयार करून घ्यायच्या आहेत आणि त्याचाच उपयोग या सत्र परीक्षेसाठी करायचा आहे. शाळांनी प्रश्नपत्रिका विकसन करताना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांनी त्यांच्या maa.ac.in या संकेतस्थळावर इयत्ता 5वी व 8वी वार्षिक परीक्षेसाठी नमुना प्रश्नपत्रिका तसेच संविधान तक्ते उपलब्ध करून दिलेले आहेत. त्याचा उपयोग करून प्रश्नपत्रिका तयार करण्यात याव्या, असं आवाहन परिषदेच्या वतीने करण्यात येत आहे. म्हणजे आपल्याला जी चाचणी घ्यायची आहे, त्यासाठी जे पेपर तयार करायचे आहेत, त्या पेपरासाठी नमुना प्रश्नपत्रिका शासनाच्या maa.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. त्यावर नमुना प्रश्नपत्रिका सुद्धा उपलब्ध आहेत आणि त्यांचे संविधान तक्ते सुद्धा उपलब्ध आहेत. आपल्याला त्यांच्यानुसारच प्रश्नपत्रिका तयार करून घ्यायच्या आहेत. इयत्ता 5वी व इयत्ता 8वी व
8वीच्या वार्षिक परीक्षेत विद्यार्थी ज्या विषयात उत्तीर्ण होऊ शकणार नाहीत, शाळेमार्फत त्या विषयासाठी अतिरिक्त पूरक मार्गदर्शन प्रदान करून वार्षिक परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यापासून 2 महिन्याच्या आत पुनर्परीक्षा देण्याची संधी देण्यात येईल. पुनर्परीक्षेचे आयोजन देखील पूर्वोल्लेखित शासन नियमाप्रमाणे संबंधित शाळांनी तयार करायचे आहे. पुनर्परीक्षा घेताना शाळांनी कोणती दक्षता घ्यायची याबद्दल निर्देश संबंधित शासनात दिलेले आहेत. जो 7 डिसेंबर 2023चा जो शासन निर्णय आहे, त्या शासन निर्णयात सर्वच बाबी दिलेल्या आहेत. अशा पद्धतीनं आपल्याला यावर्षी इयत्ता 5वी आणि इयत्ता 8वीच्या वार्षिक परीक्षा घ्यायच्या आहेत. आता त्यानंतर सूचना दिलेली आहे पॅट संबंधी, म्हणजे नियतकालिक मूल्यांकन चाचणी पॅट. शैक्षणिक वर्ष 2023-24 या वर्षात राज्यातील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तसेच खाजगी अनुदानित शाळांतील इयत्ता 3री ते 8वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा एकूण 10 माध्यम आहेत. यांच्याकरता 3 नियतकालिक मूल्यांकन म्हणजे पॅट चाचण्यांचे आयोजन करण्यात येत आहे. आतापर्यंत पायाभूत चाचणी, संकलित चाचणी, मूल्यमापन 1 चे आयोजन करण्यात आले असून मूल्यमापन 2 चे आयोजन दिनांक 2, 3, 4 एप्रिल 2024 या कालावधीमध्ये राज्यातील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तसेच खाजगी अनुदानित शाळांमध्ये एकाच वेळी करण्यात येणार आहे. म्हणजे 3 चाचण्या ज्या घ्यायच्या होत्या पॅटच्या, त्यापैकी आपण 2 घेतलेल्या आहेत आणि तिसरी जी आहे ती चाचणी आपल्याला दिनांक 2, 3, 4 एप्रिल 2024 या कालावधीमध्ये घेण्यात येणार आहे. इयत्ता 3री व 4थी, 6वी, 7वी करिता प्रथम भाषा, गणित, तृतीय भाषा या 3 विषयांकरिता नियतकालिक मूल्यांकन चाचणी हीच संकलित मूल्यमापन चाचणी 2 असेल. त्यामुळे या विषयांसाठी स्वतंत्रपणे संकलित मूल्यमापन 2 घेण्यात येणार नाही. ज्याप्रमाणे 5वी आणि 8वीसाठीच आहे, 8वीसाठी आहे, त्याच पद्धतीनं या इयत्तांसाठी सुद्धा ही जी चाचणी आपण घेणार आहे, ही चाचणी म्हणजेच संकलित मूल्यमापन दुसरी चाचणी असणार आहे. आपल्याला अतिरिक्त दुसरी चाचणी घेण्याची गरज नाही. उर्वरित विषयांचे संकलित मूल्यमापन 2 शाळांनी त्यांच्या स्तरावर प्रश्नपत्रिका विकसित करून घ्यायच्या आहेत. हे जे इथं विषय सांगितलेले आहेत, प्रथम भाषा असतील, गणित, तृतीय भाषा, हे विषय सोडून इतर ज्या विषयांच्या प्रश्नपत्रिका शाळांनी स्वतंत्र तयार करून घेऊन त्याद्वारे चाचणीचे आयोजन करायचे आहे. दिनांक 2, 3, 4 एप्रिल रोजी कालावधीत नियतकालिक मूल्यांकन चाचणीचे आयोजन निश्चित केलेले असल्याने सदर चाचणी नंतरच वार्षिक परीक्षेचे आयोजन शाळांनी करावे असे परिषदेच्या वतीने स्पष्ट करण्यात येत आहे. सर्व शाळांनी वरील सूचनांप्रमाणे आपल्या स्तरावर इयत्ता 5वी व 8वीच्या वार्षिक परीक्षा शासन निर्णयातील निर्देशाप्रमाणे अंमलबजावणी करून यशस्वीपणे परीक्षा पार पाडाव्यात, यासाठी योग्य ती दक्षता घ्यावी असे आवाहन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे मार्फत करण्यात येत आहे. अशा पद्धतीचे हे शासन निर्णय आहे किंवा या शासनाची एक प्रेस नोट आहे. आता तो जो 7 डिसेंबर 2023चा शासन निर्णय आहे किंवा ही जी प्रेस नोट आहे, यांची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्यावर आपण क्लिक करून हे परिपत्रक डाउनलोड करून आपल्याकडे संग्रहित ठेवू शकता आणि त्याद्वारे कार्यवाही करू शकता. चला तर मग आता आपण बघणार आहोत की 5वी व 8वीसाठी जी वार्षिक परीक्षा घेण्यात येणार आहे, त्या वार्षिक परीक्षेसाठीच्या नमुना प्रश्नपत्रिका कशा पद्धतीने डाउनलोड करून घ्यायच्या आहेत. त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला कोणतीही एक ब्राउझर ओपन करून घ्यायचे आहे. त्यामध्ये जो सर्च बॉक्स आहे त्यामध्ये maa.ac.in असे टाईप करून सर्च करायचे आहे. आपल्यासमोर अशा पद्धतीचे एक पेज येणार आहे. त्यामध्ये जे लेटेस्ट न्यूज आणि अपडेट्स या सदरामध्ये इयत्ता 5वी, 8वी वार्षिक परीक्षा 2024 साठी शासन निर्णय दिनांक 7/12/2023 नुसार नमुना सराव प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत. त्यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीचे एक पेज आलेले असेल. यामध्ये दिलेले आहे इयत्ता 5वीची प्रश्नपेढी आणि इयत्ता 8वीची प्रश्नपेढी.
यामध्ये सुरुवातीला आपण इयत्ता 5वी साठी कोणकोणत्या प्रश्नपत्रिका आहेत ते बघून घेणार आहोत. इयत्ता 5वी साठी नमुना सराव प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत. प्रश्नपत्रिका आहेत. त्यांचे संविधान तक्ते आहेत आणि सूचना किंवा उत्तर सूची सुद्धा दिलेली आहे. इथं इंग्रजी, प्रथम भाषा, तृतीय भाषा, उर्दू असेल, गणित, मराठी, परिसर अभ्यास भाग 1, भाग 2 हे सर्व इथं दिलेले आहेत. इथं डाउनलोड या बटनावर क्लिक करून आपण डाउनलोड करून घेऊ शकतो. तर त्यातील मराठी ही एक आपण डाउनलोड करून बघूया. अशा पद्धतीने इथं इयत्ता 5वी साठीची नमुना सराव प्रश्नपत्रिका विषय मराठीत डाउनलोड झालेला आहे. त्यामध्ये आपण बघू शकता. अत्यंत चांगल्या पद्धतीची नमुना प्रश्नपत्रिका आपण डाउनलोड करून घेतलेली आहे. याच पद्धतीने आपल्याला आपल्या शाळा स्तरावर प्रश्नपत्रिका तयार करायच्या आहेत आणि त्यानुसार इयत्ता 5वी व 8वीची वार्षिक परीक्षा घ्यायची आहे. त्यानंतर आपण 8वी साठी एक प्रश्नपत्रिका बघूया. 8वी साठी गणित या विषयाची प्रश्नपत्रिका आपण डाउनलोड करून घेऊया. इयत्ता 8वी साठीची गणितची सर्व प्रश्नपत्रिका आपण डाउनलोड करून घेतलेली आहे. ती व्यवस्थित बघून घ्यायची आहे आणि त्यानुसार आपल्याला प्रश्नपत्रिका तयार करून घ्यायची आहे. इथं समोर संविधान तक्ते सुद्धा दिलेले आहेत. सूचना आणि उत्तर सूची सुद्धा दिलेली आहे. तर मित्रांनो, या पद्धतीने आपल्याला 2023-24 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 5वी व इयत्ता 8वीची वार्षिक परीक्षा घेण्यासाठी कार्यवाही करायची आहे. 7 डिसेंबर 2023चा जो शासन निर्णय आहे किंवा हे जे वेळोवेळी प्रसारित करण्यात आलेल्या प्रेस नोट असतील किंवा परिपत्रक असतील, या सर्वांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. अशाच नवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.